गुड मॉर्निंग गाईज, वेलकम इन डेली व्लॉग. बाय द वे, सकाळची सुरुवात एकदम छान थंडीने झालेली आहे. तुम्ही बघताय समोरचं डोंगरही दिसत नाही, इतकं सुंदर धुकं पडलंय आणि नेहमीप्रमाणे विधी छान अशी झोपलेली आहे. बाय द वे, मी तुम्हाला जे रिकमेंडेशन मध्ये सांगितलं होतं हा जो बेबी बेड आहे तो मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितला होता. खूप छान आहे, त्याच्यावरती छान अशी नेट आहे. सो मच्छर किंवा किडे वगैरे जे काही आहे ते तुमच्या बेबीला हार्म नाही करत. थोड्याच वेळात विधीची उठायची तयारी झाली होती आणि हे आहेत आमचे मॉर्निंग सीन्स. अशा प्रकारे आमची दिवसाची सुरुवात होते. तिला थोडी सर्दी झाली आणि त्याच्यामुळे ती दूध घ्यायला मागत नाही आणि बाय द वे बॉटलने दूध पिणं म्हणजे तिला अजिबात आवडत नाही. सो आई प्रयत्न करते तिला बॉटलने दूध पाजायचा, बट ती नाही ऐकत आहे, तिला नाही घ्यायचंय ते दूध. सो अशी छान अशी सकाळची सुरुवात होते. विधी छान सकाळी खेळत असते, हळूहळू ती हुकार द्यायला लागली आहे. सो ती मस्तपैकी गप्पा मारत असते आईशी, तिच्या आजीशी आणि छान अशी सुरुवात होते. बाय द वे, आज संडे आहे. सो विधीची जी मावशी आहे ती सुद्धा आज घरी आहे. सो तिची खूप सारी कामं चालू असतात आणि ती सुद्धा सकाळ सकाळ छान विधीसोबत खेळत असते. मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला फीडिंग गाऊन बद्दल सांगितलं होतं. सो हा आहे तो क्यूटसा गाऊन जो झिपलेस आहे, याला कुठलीही झिप नाहीये, छान मागे बेल्ट आहे. सो तुमच्या बॉडी स्ट्रक्चरला तो छान बसतो आणि दिसायलाही छान वाटतं. आणि हा पिंक कलरमध्ये आहे, खूप क्यूट दिसतो आणि मी छान विधीसोबत खेळते. आता मॉर्निंग रुटीन चालू झालंय. आता तिच्या ज्या मालिशवाल्या काकी आहेत त्या येणार आहेत. सो त्यांची वाट बघत मी थोडा वेळ तिच्याशी खेळत असते आणि हळूहळू ती मान सावरायला लागली आहे. सो तुम्ही बघताय मॉर्निंग सीन्स चालू आहेत आमच्या घरातले. आणि इकडे मावशीबाई प्रचंड प्रेमाने साफसफाई करतायत. माऊ कशी सफाई करते बाबू? काय सगळं तोंड बरं बटवलंयस? कशाला? हा, असं जाता येताना अशी घ्यायची आणि पप्पी करायची. बरं, हे मस्त आहे, खरं आहे, लागत पण नाही खाली. काढ आहे की नाही बाबू? आहे की नाही? नाही नाही, बरं, नाही 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 नाही. लबाड आहे बाबू, लबाड आहे बाबू, बाबू लबाड, बाबू लबाड. बरं झालं, अशी झोपत राहा मस्त. विधी आणि आमच्या घरी आलेला आहे महाडकर, जो येताना छान वडापाव घेऊन आला होता. खूप दिवसांनी मला महाडचा वडापाव खायला मिळालाय आणि एका साईडला विधीचं मालिश चाललं होतं आणि दुसऱ्या साईडला आम्ही आमची पोटपूजा करत होतो. तेवढाच टाइम मिळतो खाण्यासाठी. सो ह्यांची दोघांची मस्ती चालूच होती. पप्पाकडे जा, पप्पाकडे जा ग. त्यांच्या नादाला लागू नको, ते तुला पागल करून टाकते. हो, पागल करतील ना तुला, काय पण शिकवतात. बाजार
आणि विधी छान झोपल्यानंतर मी सुद्धा माझी आंघोळ आटपून घेतलेली आहे. एक छोटंसं स्किन केअर रुटीन आपण फॉलो करणार आहोत. आज मी केस धुतले होते, छान बराच वेळ मिळाला होता मला. आणि आफ्टर प्रेग्नन्सी मी खूप कमी केस धुवायला लागले, तेवढा टाइम नाही मिळत. आणि सगळ्यात पहिलं मी यूज करते हे आहे फॉक्सटेलचं हायलुरॉनिक ऍसिड सिरम. कारण आता सध्या थंडी आहे आणि ह्याने स्किन छान मॉइश्चराईज होते आणि प्लम्पीनेस देते तुमच्या स्किनला. सो त्याच्यासाठी हे मी सिरम यूज करते. तुम्ही कुठलंही तुमचं फेवरेट हायलुरॉनिक ऍसिड असलेलं सिरम वापरू शकता. सध्या मी फॉक्सटेलचं यूज करते. ह्याचे सगळे प्रोडक्ट खूप छान आहेत. तुम्ही इथे बघताय मी लिटरली बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 1 महिना मी आयब्रोज केलेल्याच नाहीयेत. सो मी करीन लवकरच, जसा टाइम मिळेल तसं मी खाली जाऊन आयब्रोज करून येईन. आणि हे सिरम लावल्याच्या नंतरची आपली स्टेप आहे ती आहे मॉइश्चरायझेशन. सो मॉइश्चराईज करण्यासाठी माझ्याकडे इथे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे डॉट अँड कीचं व्हिटॅमिन सीचं जेल मॉइश्चरायझर आणि दुसरं आहे हे सिरामिकवालं. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि मला जास्त हायड्रेशन पाहिजे, सो त्याच्यासाठी मी हे ब्ल्यू वाली जी ट्यूब आहे ते यूज करते. तुम्ही बघता ऑलरेडी ही ट्यूब संपलेली आहे, मी काढून त्यातली यूज करते. आणि ही जी क्रीम आहे ही छान मॉइश्चराईज करते, बॅरियर रिपेअर करायला हेल्प करते तुमच्या स्किनचं. आणि थंडीत आपली चेहरा ज्या प्रकारे फाटलेला होतो, सुरकुत्या पडतात आणि खूप असा ताणल्यासारखा होतो, तर ह्या क्रीमने तुम्हाला खूप जास्त हेल्प होईल तो छान मऊसूद राहण्यासाठी. जर तुम्हाला एक छान मॉइश्चरायझर हवं असेल या थंडीच्या दिवसांमध्ये तर तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करूच शकता. आणि ह्याच्यानंतर मी केस धुतले, सो त्याच्यासाठी माझं ऑल टाइम फेवरेट लोरियलचं हेअर सिरम जे मी नेहमी यूज करते. अतिशय सुंदर सिरम आहे, डिटँगल व्हायला खूप हेल्प होते. एकदा का तुमचे केस सुकले आणि तुम्ही जर हे सिरम लावलं असेल तर तुम्हाला कोंब करायची सुद्धा गरज नाही लागत. आणि यानंतर माझं करंट फेवरेट जे लिप प्रोडक्ट आहे सध्याचं ते आहे मार्सचं लिप ड्रिप. ओ माय गॉड, इतकं सुंदर आहे. माझं शेड आहे तो ह्याच्यात आहे नंबर 2. खूप सुंदर आहे. तुमचे जे लिप्स आहेत ते हायड्रेटेड राहतात, एक छान टिंट मिळतो तुमच्या लिप्सला. सध्या लिप बामपेक्षा जर बेस्ट काही तुम्हाला यूज करायचं असेल लिप ग्लॉसमध्ये तर तुम्ही ह्याच्यात इन्व्हेस्टमेंट करू शकता. मार्सने जे प्रोडक्ट काढलेत ते अमेझिंग आहेत आणि हे त्यातलं हे प्रोडक्ट सुंदर आहे. ही होती माझी स्किन केअर. दुपारी आम्ही थोडं डिसाईड केलं की जरा खाली जाऊन येऊयात, कारण एक छोटंसं काम सुद्धा होतं माझं. ते झाल्यावर आम्ही गेलो होतो एका कॅफेमध्ये. छान तिकडे थोडीशी पोटपूजा केली आम्ही आणि तिथेच आम्ही डिसाईड केलं की रात्रीच्या जेवणाचं काय करायचंय आईला फोन करून. सो आम्ही जाताना छान फिश घेऊन जाण्याचा विचार केला होता घरी. आता आम्ही आणलेलं आहे सुरमई. फिश फ्राय मसाला. माझा गुंजडा ए मच्छ्या मक्कू टेकून मक्कू टेकून मक्कू टेकून मक्कू टेकून मक्कू टेकून मक्कू टेकून. सो आता मी आणि प्रतीक्षा मिळून मच्छी तळणार आहोत. आईने ऑलरेडी रेडी करून ठेवली आहे मच्छी इकडे आणि आता मी तळणार आहोत ती. आणि आज स्पेशल सुरमई आहे. प्रथम मच्छीचे तुकडे स्वच्छ धुवून घ्या. भोसले फिश फ्राय मसाला. आम्ही स्पॉन्सर बिनचं काही करत नाही. हळद, लिंबाचा रस, पाणी एकत्र मिश्रण करून घ्या. मिश्रण मच्छीच्या तुकड्यांना व्यवस्थित लावून घ्या. 1 तास ठेवायचं होतं. चवीप्रमाणे तिखट, मीठ वापरावे. तव्यामध्ये तेल गरम करावे आणि फ्राय करावे. चला, तो आता आपण मच्छी फ्राय करूया. सो इकडे मच्छी आहे जी छान मॅरिनेट करून ठेवलेली आहे आणि आता आम्ही ती छान फ्राय करणार आहोत. त्यात प्रतीक्षाने एक स्पेशल मसाला आणलाय, फिश फ्राय मसाला. प्रतीक्षा खातू सांगा काय काय लागतं फिश फ्राय करायला. सगळं काही करून ठेवलेलं असतं. आपल्या आईला सांगायचं, ती सगळं करून ठेवते. आपण फक्त रव्यात मच्छी टाकायची आणि तळायची. सर आणि इकडे मी खूप सारे लिपस्टिकचे शेड फ्राय केलेले आहेत.
ए ब्रदर घे ताजा मावरा घे. ए विधी, कोण रडतंय? कोण रडतं? माझे बाळते तुझ्या मम्मीला अक्कल नाही. अगं माझं हो आतमध्ये टाकलं तुला, माझ्या सोनाला आतमध्ये टाकलं. होय तुला पण फिरायला जाऊया. फिरायला जायचं फिरायला जायचं बाबू, फिरायला जायचं. चला आम्ही फिरायला चाललो. फिरायला चाललो. बघ कशी गप्प बसली अगे. फिरायला चला. आणि जस्ट आमचं जेवण झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आवरलेल्या आहेत. आता आम्ही झोपायला जाणार आहोत. सो हा होता माझा डेली ब्लॉग. आज दिवसभरात काय काय केलं ते मी आज शूट केलं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच ब्लॉग तुम्हाला जर बघायला आवडणार असतील तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक ब्लॉगमध्ये मी ट्राय करीन की तुम्हाला छान काही रेकमेंडेशन्स किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या काही टिप्स किंवा ट्रिक्स तुम्हाला मी देत राहीन. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.